नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 4 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सुरू करूया आजचं सेशन. तत्पूर्वी आपलं 3 महिन्याचं मासिक जे आहे ते तुम्हाला ॲपवर उपलब्ध झालेलं आहे. त्याची फी मी कमी केलेली आहे. 50-50 रुपयामध्ये तुम्हाला हे मासिक मिळणार आहे. त्यामध्ये पण तुम्ही कुपन वगैरे अप्लाय करून एक 35 ते 40 रुपयामध्येच हे मासिक जे आहे ते मिळवू शकता. त्याचबरोबर आपण कंबाईनसाठी 60+ मार्काची गॅरंटी देणारे बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर या ठिकाणी आपण हनुमान जयंती निमित्ताने एक स्पेशल ऑफर सुरू केलेली, ज्यामध्ये 25% डिस्काउंट तुम्हाला बघायला मिळणार आहे प्रत्येक कोर्सेसवर. आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन आहे, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयच्या नव्या महासंचालकपदी कुणाची नियुक्ती झाली? तर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय जे आहे त्याच्या नव्या महासंचालकपदी वीर विक्रम यादव यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली? तर फैज अहमद किदवई यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. तर केंद्र सरकारने वीर विक्रम यादव यांची नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या नवीन महासंचालकपदी नियुक्ती केलेली आहे. ते फैज अहमद किदवई यांची जागा घेणार आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय जे आहे तर ही भारतातील नागरी विमान वाहतुकीचे नियमन करणारी भारत सरकारची एक वैधानिक संस्था आहे, जिचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. मित्रांनो, आता आपण राष्ट्रीय नियुक्त्या इथं बघूया. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख आहे. साध्वी निरंजन ज्योती या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष आहेत. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त भार निधी चिब्बर या बघत आहे. डॉक्टर संजय तिवारी हे नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय दंत आयोगाचे नॅशनल डेंटल कमिशनचे पहिले अध्यक्ष आहे. R.M. नचिम्माई या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक आहे. प्रवीण वशिष्ठ हे केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त आहे. शत्रुजित सिंग कपूर हे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे नवे महासंचालक आहेत. राकेश अग्रवाल जे आहे मित्रांनो तर ते राष्ट्रीय अन्वेषण संस्थेचे नवीन महासंचालक आहे. केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल हे आहे. प्रवीण कुमार हे सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक आहे. L.K. बालसुब्रमण्यम हे अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष आहे. तर रवींद्र कुमार अग्रवाल हे भारतीय अन्न महामंडळाचे नवे अध्यक्ष आहेत. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटर एप्रिल 2026 मध्ये कोणत्या शहरात लॉन्च केला जाईल? तर भारतातील पहिला क्वांटम कम्प्युटर जो आहे तो अमरावतीमध्ये लॉन्च केला जात आहे. अमरावती जी आहे तर ती आंध्र प्रदेशची राजधानी आहे. इथं तो लॉन्च केला जात आहे. 14 एप्रिल 2026 रोजी अमरावती येथे भारतातील पहिला क्वांटम कम्प्युटर जो आहे तो लॉन्च केला जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्दिष्ट आहे भारतात आत्मनिर्भर क्वांटम परिसंस्था उभारणं. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने 53 वर्षानंतर अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्यासाठी आर्टेमिस 2 मोहीम सुरू केली आहे? तर आर्टेमिस 2 नावाची मोहीम जी आहे तर ती नासाने सुरू केली आहे. मित्रांनो, नासा या मोहिमेअंतर्गत काय करणार आहे? तर अंतराळवीरांना जवळपास 53 वर्षानंतर अंतराळात पाठवणार आहे. या मोहिमेमध्ये 4 अंतराळवीरांचा समावेश जो आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये एक महिला अंतराळवीर आहे क्रिस्टिना कोच. तुम्हाला यांचं नाव लक्षात ठेवायचे. रेड वेझमन, विक्टर ग्लेवर आणि जेरमी हान्सन. तर हे 4 अंतराळवीर या मोहिमेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आपण जर बघितलं लास्ट चंद्रावर जी मोहीम पाठवली होती 1972 मध्ये अपोलो 17 होती. त्यानंतरची चंद्रावर पाठवण्यात आलेली 53 वर्षानंतरची मोहीम 1 एप्रिल 2026 रोजी फ्लोरिडा येथून केनेडी स्पेस सेंटर मधून आर्टेमिस 2 मोहीम यशस्वीरित्या प्रक्षेपित झालेली आहे. आता या मोहिमेमध्ये रॉकेट कोणतं वापरण्यात आलं? तर स्पेस लॉन्च सिस्टम SLS नावाचं रॉकेट. आणि आपण जर बघितलं त्यामध्ये त्या रॉकेटवर जी काही क्रू कॅप्सूल आहे ज्यामध्ये हे 4 अंतराळवीर असणार आहे तर त्या कॅप्सूलचं नाव असणार आहे ओरियन. आर्टेमिस 2 च्या 4 अंतराळवीरांमध्ये 3 पुरुष एका महिलेचा समावेश आहे. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोण आहे ते. भविष्यातील मानवी चंद्र मोहिमेसाठी प्रणालीची चाचणी घेणं हा मेन या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. चौथा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या CEO पदी कुणाची नियुक्ती झाली? तर इंडिगोचे CEO बनलेले विल्यम वॉल्श. मागे इंडिगोच्या CEOने राजीनामा दिला होता, कारण इंडिगोचं पूर्ण ते विमान व्यवस्था ठप्प झाली होती बघा. देशामध्ये एक प्रॉब्लेम निर्माण झाला होता. त्यामुळं आता नवीन इंडिगोचे CEO बनलेले विल्यम वॉल्श. ते 3 ऑगस्ट 2026 पर्यंत इंडिगोचे
इंडिगोमध्ये आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. त्याचबरोबर जर बघितले इंडिगोची स्थापना 2005 ची आहे. गुरुग्राम हरियाणामध्ये हिचं मुख्यालय आहे. पाचवा प्रश्न आहे, लोकसभेने कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून मान्यता देणारे विधेयक जे आहे ते मंजूर केलं आहे. आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेशमध्ये 3 राजधानी आहे. एक आपण जर बघितलं तर तिथलं विशाखापट्टणम एक राजधानी आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे तर एक न्यायमंडळ असेल, एक कार्यकारी मंडळ असेल, एक कायदे मंडळ असेल, तर तिथे अमरावती, कुन्नूर आय थिंक एक आहे आणि एक विशाखापट्टणम आहे. तर त्यामध्ये आंध्र प्रदेशची परमनंट राजधानी कोणती, ठीक आहे, फिक्स कॅपिटल कोणती, कर्नूल आहे, कर्नूल, कुन्नूर ने कर्नूल. तर तिला अमरावतीला मान्यता देण्यात आलेला आहे. लोकसभेने आंध्र प्रदेशची एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानी कोणती बनवलेलं आहे तर अमरावती बनवण्यासाठी एक विधेयक जे आहे ते मंजूर केलेलं आहे मित्रांनो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014च्या कलम 5 मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी जी आहे तर ती या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे लोकसभेने एक विधेयक मंजूर केलं आणि आंध्र प्रदेश सरकारला सांगितलं की एकच राजधानी ठेवा. पुढे जाऊया. 6वा प्रश्न, भारताच्या 16व्या आणि पहिल्या डिजिटल जनगणनेत भारताचे प्रथम नागरिक म्हणून सर्वप्रथम कोणाची गणना झाली आहे तर भारताचे पहिले आपण जर बघितलं जनगणनेमध्ये गणना करण्यात आलेले व्यक्ती आहे द्रौपदी मुर्मू, ज्या भारताचे राष्ट्रपती आहे. तर राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो आणि त्यामुळे त्यांची पहिली गणना करण्यात आलेली आहे. तर जी 16वी जनगणना आहे तिच्याबद्दल थोडं बोलतो मी. आपण जर बघितलं तर एकूणातील ती 16वी आहे, स्वातंत्र्यानंतरची ती 8वी आहे आणि डिजिटल पहिली आहे, जात आधारित पहिली जनगणना आहे. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 मध्ये ही केली जाणार आहे. दुसरा टप्पा जो आहे हिचा, पहिला टप्पा आपण बघितला, दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये घेतला जाणार आहे. आपण जर बघितलं ब्रँड अँबॅसेडर या जनगणनेसाठी सुदर्शन पटनायक यांना बनवण्यात आलेले आहे, जे प्रसिद्ध वाळू कलाकार आहे. ते फ्रेड डॅरिंग्टन नावाचा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती आहे सुदर्शन पटनायक. शुभंकर आहे प्रगती, जे स्त्री आहे, आणि विकास नावाचा पुरुष. तर प्रगती आणि विकास हे शुभंकर आहे. अधिकृत पोर्टल आहे ccensus.government.in. गृह मंत्रालयाअंतर्गत काय केली जाते तर जनगणना केली जाते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. इंडिया एनर्जी स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट 2026 नुसार भारताच्या एकूण नवविकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये कोणतं राज्य अग्रस्थानी आहे तर नवविकरणीय ऊर्जामध्ये आपण जर बघितलं तर इंडिया एनर्जी स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट नुसार राजस्थान जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे. तर आपण जर बघितलं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO ने इंडिया एनर्जी स्टॅटिस्टिक्स 2026 ची 33वी आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण प्राथमिक ऊर्जा पुरवठ्यात 2.95% वाढ होण्याचा अंदाज आहे. जे अंदाजे 9,32,816 किलो टन तेल समतुल्य पर्यंत पोहोचेल. म्हणजे आपण आता नवविकरणीय ऊर्जेमध्ये वाढ करणार आहोत आणि आपली वाढ जी आहे ती 2.95% होणार आहे असा एक अंदाज आहे. तर आपल्याला 9,32,000 किलो टन जे क्रूड ऑइल लागतं तर त्याची जागा ही एनर्जी घेणार आहे. म्हणजे आता एवढ्या ऑइलची आता आपल्याला गरज नसेल. तर पहिल्या क्रमांकावर एनर्जीच्या बाबतीत सगळ्यात जास्त नवविकरणीय ऊर्जेच्या बाबतीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्र दुसऱ्या आणि गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न आहे, साहित्य अकादमीने भारतातील कोणत्या प्रख्यात साहित्यकाराला आपला सर्वोच्च सन्मान साहित्य अकादमी फेलोशिप प्रदान केली आहे तर साहित्य अकादमी फेलोशिप जो आहे साहित्य अकादमी मार्फत दिला जाणारा पुरस्कार आहे तो डॉक्टर प्रतिभा राय, ज्या ओडिया लेखक आहे, लक्ष्मी खिलानी, ज्या सिंधी कथाकार आहे, आणि अब्दुस समद उर्दू लेखक आहे. तर वरील तिघांना ही साहित्य अकादमी फेलोशिप देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर साहित्य अकादमी मार्फत दिला जाणारा तो सर्वोच्च पुरस्कार आहे. 2026 जापानीज ग्रँड प्रिक्स या फॉर्म्युला 1 शर्यतीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर 2026 मध्ये जापानीज ग्रँड प्रिक्स फॉर्म्युला 1 रेस जी आहे ती किमी अँटोनेली यांनी जिंकलेली आहे. ही स्पर्धा जिंकणारा फक्त तो 20 वर्षाचा खेळाडू आहे मित्रांनो. सर्वात तरुण खेळाडू आहे ज्याने फॉर्म्युला 1 रेस जिंकलेली आहे. तर मर्सिडीजचा 19 वर्षीय ड्रायव्हर आहे, 20 पण म्हटलं मी, तर तो 19 वर्षाचाच आहे. 19 वर्षीय इटालियन ड्रायव्हर आहे किमी अँटोनेली. तर अँटिनेली नाव लक्षात ठेवा, किमी अँटिनेली. तर जापानीज ग्रँड प्रिक्स त्यांनी जिंकलेली आहे
आणि इतिहासातील ही ग्रँड प्रिक्स जिंकून सर्वात तरुण शर्यत विजेता होण्याचा मान त्याने मिळवलेला आहे. वयाचे 19 वर्ष आणि 216 दिवसात तो F1 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान पटकावणारा सर्वात तरुण ड्रायव्हर ठरलेला आहे. 10वा प्रश्न आहे, भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं. ते पुस्तक कोणाचं आहे आपल्याला हे सांगायचंय. तर पुस्तकाचं नाव आहे टाइड ऑफ टाइम, भारत's हिस्ट्री थ्रू म्युरल्स इन पार्लमेंट. या पुस्तकाचं प्रकाशन भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलेलं आहे. तर हे पुस्तक कोणी लिहिलेले? हे पुस्तक आहे सुधा मूर्ती यांचं. पुढे जाऊया. 11वा प्रश्न आहे, डोंगराळ राज्यातील पायाभूत सुविधा आणि आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी केंद्र सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षा अंतर्गत कोणती योजना सुरू केली? तर जे डोंगराळ राज्य आहे त्यासाठी केंद्र सरकारने प्राईड ऑफ हिल्स नावाची योजना सुरू केली आहे. ज्या योजनेअंतर्गत 25,000 कोटी रुपयांची मदत जी आहे ती डोंगराळ राज्यांना दिली जाणार आहे. आपण जर बघितलं तर एकूण किती डोंगराळ राज्यांना ही मदत दिली जाणार आहे? 9. किती मदत आहे? 25,000 कोटी. सगळ्यात जास्त मदत जी आहे ती अरुणाचल प्रदेश राज्याला इथे मिळणार आहे, 4,900 कोटी रुपयांची. त्यामध्ये इतर राज्य पण आहे, हिमाचल प्रदेश, नागालँड, उत्तराखंड, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय, सिक्कीम, मिझोरम. पुढे जाऊया. 12वा प्रश्न, केंद्र सरकारने PM कुसुम प्रकल्पाची अंतिम मुदत वाढ 31 मार्च 2027 पर्यंत वाढवली. ही योजना कधी सुरू झाली होती? तर PM कुसुम योजना जी आहे ती शेतामध्ये सोलार पंप बसवण्यासाठी सरकार इथं अनुदान देत होतं 30 ते 90%. तर अशा प्रकारची ही योजना जी आहे ती सुरू झाली होती 2019 मध्ये आणि तिला आता मुदत वाढ देण्यात आलेली 31 मार्च 2027 पर्यंत. तर लक्षात ठेवा, PM कुसुम, कुसुमचा फुल फॉर्म काय आहे? तर PM म्हणजे प्रधानमंत्री, कुसुम म्हणजे किसान ऊर्जा सुरक्षा एवं उन्नत महाअभियान. मित्रांनो, मोदीजींनीच उद्घाटन केलं होतं, 2019 मध्ये सुरू झाली. नोडल मंत्रालय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय. PM कुसुम योजनेचा उद्देश हा होता की शेतकऱ्यांना शेतीसाठी सौर सिंचन पंप बसवण्यासाठी अनुदान देण्याचा एक कार्यक्रम आहे. या अंतर्गत 30 अनुदान किती दिलं जातं? तर एकूण रकमेच्या 30 ते 90% अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं. 13वा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने 1 एप्रिल 2026 पासून विमा क्षेत्रासाठी भारतीय लेखा मानकांवर आधारित नवीन वित्तीय अहवाल प्रणाली अनिवार्य केलेली आहे? तर विमा क्षेत्रासाठी एक प्रणाली बनवण्यात आलेली आहे, भारतीय लेखा मानकांवर आधारित नवीन वित्तीय प्रणाली बनवण्यात आलेली आहे. तर ती विमा क्षेत्राला अनिवार्य केलेली आहे सेबीने. ही प्रणाली बनवलेली आहे RADAI म्हणजेच भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने ही प्रणाली बनवलेली आहे. हिला कंपल्सरी सेबीने केलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यात काली व्याघ्र प्रकल्पात शास्त्रज्ञांनी निक्टीबॅक्ट्रस काली नावाच्या निशाचर बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला? हे बेडूक रात्रीच्या वेळी कंटिन्यू जागे असतं, त्याला निशाचर म्हटलं. तर मग कर्नाटकमध्ये आपण जर बघितलं तर काली व्याघ्र प्रकल्पामध्ये हा जो बेडूक आहे नेक्टीबॅक्ट्रस काली किंवा नेक्टीबॅक्ट्रस असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे, किंवा क्रिप्टिक प्रजाती असंही, क्रिप्टिक प्रजातीचा बेडूक असंही त्याला म्हटलं जातं. हा एक स्थानिक बेडूक या भागात आपल्याला बघायला मिळतो. कर्नाटकमधील हा बेडूक आहे. आणि भारतातून नक्षलवादाचे म्हणजे डाव्या विचारसरणीचे अतिरेकी गट संपूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती अंतिम मुदत निश्चित केली होती असं म्हणावं लागेल? तर मग ऑक्टोबर 2025 मध्ये केंद्र सरकारने नक्षलवाद संपवण्याची एक अंतिम मुदत निश्चित केली होती. ती होती 31 मार्च 2026. तर ही मुदत होती, आता ती मुदत संपलेली आहे, म्हणून त्या मुदतीशी संबंधित मी इथं प्रश्न घेतलेला आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन बघूया. तत्पूर्वी हे चालू घडामोडीचे मासिक मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, तुम्हाला कधी पण मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचे आणि जेव्हा कधी टाइम भेटत तर तेव्हा जस्ट वाचत चालायचे आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपण 60+ मार्काची गॅरंटीची बॅच सुरू करत आहोत, जिथं तुम्हाला 60+ जास्तच प्रश्न कव्हर होतील, ज्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता या व्यतिरिक्त सगळ्या विषयाच्या नोट्स आणि बाकी सर्व विषयाचे लेक्चर, चालू घडामोडीचे सुद्धा लेक्चर तुम्हाला या बॅचमध्ये उपलब्ध होणार आहे. आणि बाकी इतर बॅचेसवर 25% डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे सेम डिस्काउंटचं कुपन आहे हनुमान, जे तुम्ही या आपल्या मासिकावर सुद्धा वापरू शकता. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन आहे, आर्टेमिस 2 मोहीम कुणी सुरू केली आणि त्यातल्या महिला शास्त्रज्ञाचं नाव सांगायचंय तुम्हाला, अंतराळवीराचं. बाकीच्या अंतराळवीराचं नाव सांगितलं तर सोन्याहून पिवळं.
त्यानंतर भारतातील पहिला क्वांटम कम्प्युटर जे एप्रिल 2026 मध्ये कोणत्या शहरात लॉन्च केला जाणार आहे, आणि पीएम कुसुम योजना कशाशी संबंधित आहे आणि कधी लॉन्च करण्यात आली होती आणि तिची मुदतवाढ कधीपर्यंत करण्यात आलेली आहे. तर ह्या थोड्या गोष्टी सांगा. आय होप आजचा लेक्चर तुम्हाला आवडला असेल, समजला असेल. मग थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय सगळ्यांना, जय हिंद.